नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता अर्णवचं ईश्वरीवरती खूप प्रेम आहे आणि त्याने प्रत्येक वेळेला आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून ते सगळ्यांना दाखवून सुद्धा दिलेलं आहे. पण आता परिस्थिती थोडी वेगळी झालेली आहे. आता फक्त अर्णवच नाही, तर ईश्वरीसुद्धा अर्णवच्या पूर्णपणे प्रेमात अखंड बुडालेली आहे. तर इथे आता ईश्वरीने आपल्या मनातली गोष्ट अर्णवला सांगितलेली असते, की तिचं किती प्रेम आहे अर्णववरती. पण अर्णवच्या कानामध्ये दोन्ही बाजूला ब्लूटूथ असतात आणि तो शिर्केबरोबर फोनवरती बोलत असतो. त्यामुळे ईश्वरीने त्याला इथे इनडायरेक्टली पद्धतीने प्रपोज केले. ही गोष्ट अर्णवला माहिती नसते. पण इथे आता ईश्वरीला सुद्धा अर्णव इतका आवडायला लागलेला असतो, की चाळीतली एखादी मुलगी किंवा बाई जरी अर्णव बरोबर बोलली किंवा त्याचं कौतुक केलं, तर इथे ईश्वरी आता जेलस होत असते आणि ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते. आणि त्याच्यामध्ये अर्णवने ईश्वरीचं मनसुद्धा जिंकलेलं असतं त्याच्या या सुंदर स्वभावामुळे. इथे आता संजय काकांमध्ये खूपच जास्त फरक पडलेला असतो. संजय काकांच्या हाताचे आता हालचाल होत असते, मुवमेंट्स होत असतात. कारण जेव्हा ईश्वरी अर्णव दोघेजणं संजय काकांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागतात, तेव्हा ते आपल्या दोन्ही हातांनी अर्णव ईश्वरीला आशीर्वाद देतात. त्यामुळे इथे ईश्वरी आता अर्णववरती अजूनच इथे लट्टू झालेली असते. माझ्या वडिलांना बरं करण्यासाठी अर्णवने जे काही प्रयत्न केले ते ईश्वरीच्या लक्षात असतात. या सर्व गोष्टी प्रेक्षकांनो घडतच असतात आणि याच दरम्यान इथे आकाश आणि नम्रता हे दोघेजणंसुद्धा एकमेकांच्या जवळ येत असतात. आकाशला तर पहिल्या नजरेतच नम्रता खूप आवडलेली असते आणि नंतर नम्रतालासुद्धा आकाश न आवडण्याचं काही कारणच नाही आहे. कारण का प्रेक्षकांनो, इथे आकाशचं नेचर खूपच जास्त लाघवी आहे. म्हणजे इथे माणसांना मदत करण्यापासून ते त्यांची काळजी करेपर्यंत इथे आकाश या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असतो. मोठ्यांना खूप जास्त रिस्पेक्ट देत असतो. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या हितासाठी जे काही करता येईल ते सगळं करतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अर्णवला तो खूपच जास्त मानतो. या सगळ्या गोष्टी नम्रताला माहीत असतात, की आकाश किती गुणी आहे आणि एक नवरा म्हणून, त्याचबरोबर एक मुलगा म्हणून तो किती परफेक्ट आहे. ही गोष्ट आता नम्रताला सुद्धा माहिती आहे. नम्रताला भीती आहे ती फक्त एका गोष्टीची आणि ती म्हणजे वल्लरी. तेव्हा वल्लरीचा विचार तिच्या मनामध्ये आल्यानंतर नम्रता लगेच मागे जात असते. आणि प्रेक्षकांनो, या गोष्टी आता वल्लरीच्या लक्षात आलेल्या असतात, की इथे आकाश आणि नम्रता यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. तेव्हा इथे आता वल्लरीने एक वेगळाच प्लॅन केलेला असतो. वल्लरी म्हणत असते, की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. ती भिकारी नम्रता या घरामध्ये माझी सून म्हणून येण्याआधी मला एक अशी मुलगी या घरामध्ये आणली पाहिजे, जी इथे ईश्वरीला पुरून उरेल आणि ती मला साथ देईल. माझ्या प्रत्येक कामामध्ये, माझ्या प्रत्येक कट कारस्थानामध्ये मला मदत करेल. मला अशा आता सूनबाईची गरज आहे, जी माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. अशी मुलगी आता कोण आहे? कुठे बरं मिळणार मला? तेव्हा वल्लरीच्या इथे सुपीक डोक्यामध्ये एक विचार आलेला असतो. तिला असं वाटतं, की लावण्या काय हरकत आहे? म्हणजे तिचं आणि जर इथे आकाशचं लग्न झालं तर खूप बरं होईल. आकाशला नम्रतापासून दूर करण्यासाठी इथे लावण्याबरोबर लग्न केलं तर काय होतंय? लावण्याला अर्णव मिळेल तेव्हा मिळेल. पण सध्या तरी मी लावण्याचा आणि आकाशचा इथे विचार करू शकते. आणि त्याच दरम्यान मला नम्रता आणि आकाश या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी सुद्धा वेळ मिळेल, असं आता वल्लरीला वाटत असतं. वल्लरी लावण्याला फोन करते आणि घरी बोलावून घेते. आणि इथे वल्लरी म्हणत असते, की लावण्या, तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुझं अर्णववरती खरं प्रेम आहे ना? तेव्हा लावण्या म्हणते, हो, अगदी खरं प्रेम आहे. त्याच्यासाठी मी स्वतःचा जीवसुद्धा द्यायला तयार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते, की लावण्या, मी काय म्हणते, हे बघ, या घरामध्ये तुला सून म्हणून यायचंच आहे, बरोबर ना? तेव्हा लावण्या म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा वल्लरी म्हणते, मग आता अर्णवची बायको म्हणून तुला या घरामध्ये येता आलं नाही,
पण तुझ्याकडे एक संधी आहे. जर तुला या ईश्वरीला पुरून उरायचं असेल ना, तिला बरोबर धडा शिकवायचा असेल आणि अर्णवच्या मनामध्ये तुझ्याबद्दल जर प्रेम निर्माण करायचं असेल, तर तुला या घरामध्ये राहणं गरजेचं आहे. तेव्हा तू एक काम करू शकतेस. तू आकाशबरोबर लग्न कर आणि या घरामध्ये ये ना, माझी सून म्हणून. मग तुला या घरामध्ये येण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही. मग तुला तेवढाच वेळ मिळेल त्या अर्णवच्या जवळ जाण्याचा आणि त्या ईश्वरीला या घरातून बाहेर काढण्याचा. तेवढंच तर तुला संधी मिळतील, तेवढा वेळ मिळेल. आणि इथे लावण्य म्हणते, मामी हे काय बोलताय तुम्ही? आकाशबरोबर लग्न कधीच नाही. मी असं कधीच करणार नाही आहे. अर्णव माझ्याबद्दल काय विचार करेल? आकाशबरोबर लग्न केलं तर तो माझ्याकडे कधीच बघणार नाही. तो माझ्याकडे फक्त त्याच्या भावाची बायको म्हणूनच बघेल. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं तू फक्त नावाला लग्न कर. ती म्हणते, का पण असा विचार तुमच्या मनात अचानक तरी आला का असेल? तेव्हा वल्लरी म्हणते, कारण आकाश त्या भिकाऱ्या मुलीच्या मागे लागलाय. ती त्याला खूपच जास्त आवडायला लागली, ती नम्रता. तेव्हा लावण्य म्हणते, काय काय आहे तरी काय ह्या दोन मुलींमध्ये, की या घरातली मुलं त्यांच्या पाठीमागे नुसते वेडे झालेले आहेत, पागल झालेले आहेत. एवढं काय आहे त्या भिकाऱ्या मुलींमध्ये? मिडल क्लास मेंटॅलिटी, मिडल क्लास राहणीमान, त्याच्यामध्ये इतकं आवडण्यासारखं काय आहे? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, की आपल्याला आता त्या मुलीला काही करून आकाशच्या आयुष्यातून बाजूला काढायचं आहे. मला फक्त तात्पुरतं थोडासा वेळ हवा आहे बाकीच्या ठिकाणी जाऊन मुली शोधण्यासाठी. पण मला एक अनाऊन्समेंट करायची आहे. मला घरातल्या लोकांना एक धक्का द्यायचा आहे. त्याच्यावरती अर्णवसुद्धा कसा रिॲक्ट करतोय ते बघूया ना. अर्णवला खरोखरच तू आवडत नाही आहेस, की हे त्याचं फक्त एक नाटक आहे? तो जेलस होतोय की नाही, या गोष्टीसुद्धा तुला बघता येतील. काय वाटतं तुला? तेव्हा लावण्य म्हणत असते, की मामी तुम्ही बोलताय तर बरोबर. ठीक आहे, तुम्हाला जर फक्त आकाशच्या आयुष्यातून त्या मुलीला बाजूलाच करायचं असेल आणि थोडासा वेळ हवा असेल, तर तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा. पण लग्न तरी मला नाही वाटत की मला करता येईल. तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी म्हणते, ठीक आहे, मला फक्त त्या मुलीला बाजूला करायचं आहे आणि त्यासाठी मला ही अनाऊन्समेंट लवकरात लवकर करावी लागेल. तर इथे आता ईश्वरीच्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी झालेली असते. संजय काकांनी दोघांनाही आशीर्वाद दिलेला असतो. तेव्हा संजय काकांमध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट झालेली बघून ईश्वरीला आनंद होतो आणि या सगळ्याचं क्रेडिट फक्त अर्णवला जातं. कारण अर्णवने इथे जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांच्याकडे संजय काकांची ट्रीटमेंट ठेवलेली असते चालू. आणि तेव्हा इथे संजय काकांना ते डॉक्टर आता चेक वगैरे करत असतात. त्यांच्याकडून व्यायाम करून घेणं असू दे, त्यांच्या गोळ्या औषधं असू दे, या सगळ्या त्या आजारावरती एकदम व्यवस्थित चालू असल्यामुळे संजय काकांमध्ये आता खूपच जास्त इम्प्रूव्हमेंट होत असते. त्यांचे हातपाय थोडे आता हालचाल करायला लागलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी मनापासून अर्णवला थँक्यूसुद्धा म्हणते. तर प्रेक्षकांनो, सगळेजण आता परत आपल्या घरी आलेले असतात. अर्णव आपल्या घरी येतो, ईश्वरी त्याच्याबरोबर असते. तेव्हा इथे सगळेजण एकत्र जमलेले असतात. आकाश असतो. आकाश इथे आता नम्रताबरोबर वेळ घालवून आनंदी झालेला असतो. तिच्याबरोबर सातत्याने चॅटिंग करणं असू दे, फोनवरती बोलणं असू दे, हे चालूच असतं. तेव्हा वल्लरी म्हणते, की मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात, काय सांगायचं आहे तुला आता? तेव्हा वल्लरी म्हणते, अहो आता अर्णव आपल्या आकाशच्या लग्नाचा विचार करायला नको का? आता तुझंही लग्न झालं, मग त्याला तरी एकटं कशाला ठेवायचं? त्याचंही आता लग्नाचं वय आहे, आपण करूया त्याचं लग्न. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामी पण इतक्या लवकर? तुलासुद्धा लग्न करायचं आहे का? असं आता अर्णव विचारतो. तेव्हा आकाश म्हणतो, नाही तसं काही मला बोलायचं नाही आहे, पण एखादी जर अशी आवडणारी मुलगी असेल तर काय हरकत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तरीसुद्धा इथे आकाश म्हणत असतो, की मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे, आत्ताच नाही. तेव्हा वल्लरी म्हणत असते, पण मी तर एक छान मुलगी बघितली आकाशसाठी. ती मुलगी खरंच खूप चांगली आहे. या घरामध्ये जर आली तर आपल्या घराला व्यवस्थित बांधून ठेवेल, एकत्र बांधून ठेवेल आणि माझ्या आकाशलासुद्धा व्यवस्थित सपोर्ट करेल आणि त्यालासुद्धा इथे वरती आणण्याचा प्रयत्न करेल. मला असं वाटतं, की आकाशला एका अशा मुलीची गरज आहे, जी प्रत्येक वेळेला त्याच्या सुखदुःखामध्ये त्याची साथ देईल. तेव्हा इथे बिझनेसमध्ये सुद्धा तिची मदत होईल. अशा मुलीबरोबर मी आकाशच्या लग्नाचा विचार करते. तेव्हा मामा म्हणतात, वल्लरी तुझ्या मनात नक्की आहे तरी कोण गं? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, दुसरे कोण असणार? लावण्या.
लावण्या खरंच मला खूप आवडते. तेव्हा आकाश म्हणतो, मम्मा प्लीज लावण्या, सिरियसली तिचं दादावरती किती प्रेम आहे आणि तू त्या मुलीबरोबर माझं लग्न लावून देतेस. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, मग काय झालं, लावण्यावरती अर्णवचं प्रेम आहे का? नाही ना, त्याला तिच्याबरोबर लग्न कधी करायचंच नव्हतं. पण लावण्य ही मुलगी मला तरी खूप आवडते. तिला आपण समजून घेऊया ना. आणि तसंही ती जी काही चुकीची वागली, तिला तिच्या चुकीची जाणीव आहे आणि तिने अर्णवची ईश्वरीची माफीसुद्धा मागितली. तिचं प्रेम होतं याच्यामध्ये तिची काही चूक आहे का? तिला सुधारण्याची संधी द्यायला नको. आणि तुझ्याबरोबर लग्न झालं आकाश तर काय वाईट नाही आहे. ती तुलासुद्धा व्यवस्थित सांभाळेल, तुझ्यावरती सुद्धा ती प्रेम करेल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मम्मा तू जे काही बोलतेस ना मला तरी पटत नाही आहे. म्हणजे तिच्याबरोबर मी कधी लग्न करू शकेन असा मी विचारसुद्धा केला नव्हता. अजिबात विचार नव्हता केला मी. ती माझ्या टाईपची सुद्धा नाही आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, गप्प बस रे तू. मला तर ती मुलगी खूप आवडते. आणि तसंही एक सून या घरामध्ये आली आहे ना जबरदस्तीने, आता मला माझ्या आवडीची एक सून या घरामध्ये आणायची आहे. तेव्हा आकाश नाही म्हणायचं नाही. वल्लरीचं आणि तुझं लग्न मी करणारच असं इथे वल्लरी म्हणत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही मामा, लावण्याबरोबर लग्न करण्यापेक्षा मी न केलेलं बरं. मी कधीच लाईफ पार्टनर म्हणून लावण्याला इमॅजिनच केलेलं नाही आहे. तिच्यासारखी मुलगी मला आवडतसुद्धा नाही. मला खूप साधी आणि सिंपल मुली आवडतात असं आता आकाश म्हणत असतो आणि तो रागाने तिथून निघून जातो. तेव्हा वल्लरी म्हणते, काय चुकीचं बोलले मी? लावण्यासारखी सुंदर हुशार मुलगी या घरामध्ये आली तर या घराचं आणि आपल्या कुटुंबाचं भलंच होईल ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मी तर तिच्याबरोबर लग्न नाही करणार आहे असं म्हणत तो एकटाच आता बसलेला असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की हे काय, मध्येच आता मामीच्या डोक्यात आले. त्या लावण्याला माझ्याबरोबर लग्न करायचं होतं, पण मी सिंदूरबरोबर लग्न केलं तर आता लगेच इथे मामीला इकडे लावण्याचं आणि आकाशचं लग्न लावून द्यायचं आहे, सिरियसली. तेव्हा इथे आता आकाश जेवायला वगैरे येतच नाही. अर्णव म्हणत असतो की आकाश हे सगळं काय आहे? अरे लग्न झालं आहे का? फक्त मामीने सगळ्यांना सांगितलं आहे तिच्या मनात काय आहे ते. तेव्हा आकाश म्हणतो, दादा मी फक्त तुला एवढंच सांगेन, मी कधीच लावण्याबरोबर लग्न नाही करणार आहे आणि मला तिच्यासारख्या मुली आवडतसुद्धा नाही. ती माझ्या टाईपची मुलगी नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय आहे तुझा टाईप? तुला कशा मुली आवडतात ते तरी सांग. तेव्हा आकाश म्हणतो, मला सिंपल मुली आवडतात दादा, जशी तुझी चॉईस आहे, सिंपल. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो, मग तुला तशी कुठली मुलगी आवडते का? जे काही असेल तर स्पष्टपणे तुझ्या दादाशी बोल. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे आणि ही गोष्ट मी तुला सांगणारच होतो, पण मला थोडा वेळ हवा होता, कारण मला त्या मुलीकडून अजून उत्तर मिळालेलं नाही आहे. पण आता जर ममाचं असंच इथे वागणं असेल, तिला जर जबरदस्ती करायचं असेल, तर मग मला तुला सत्य सांगावंच लागेल. आणि इथे आता आकाश म्हणत असतो की दादा मला नम्रता खूप आवडते. मला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे. मला तिच्याबरोबरच माझं आयुष्य इमॅजिन करायचं आहे, बाकी कुणाबरोबरच नाही. जेव्हा मी पहिल्यांदा नम्रताला बघितलं होतं तेव्हापासून मी तिला फॉलो करतो आहे. तेव्हापासून मी तिच्यावरती प्रेम करतो आहे. तिथून मी कुठल्याही मुलीकडे काय कुणाकडेच बघितलेलं नाही आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, हे खरं बोलतो आहेस तू की उगाचच आपलं म्हणजे एक पद्धतीचं अट्रॅक्शन असतं तसं काही नाही आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, कधीच नाही. माझं तिच्यावरती खरं प्रेम आहे आणि हे मी तिला कधीच सांगितलं आहे. पण अजून तिने स्पष्टपणे काही उत्तर दिलेलं नाही आहे. तिच्याकडे बघून, तिच्या डोळ्यात बघून प्रत्येक वेळी मला वाटत असतं की मीही तिला आवडतो, पण अजून ती बोललेली नाही आहे. तेव्हा इथे आता आकाशला अर्णवने प्रॉमिस केलेलं असतं. तो म्हणतो की आकाश तुला जर नम्रता खरोखर आवडत असेल ना, तर आपण इथे मामीकडे लक्ष द्यायचं नाही. तुझं लग्न मी लावून देईन नम्रताबरोबर. नम्रताचं आणि तुझं लग्न मी धूमधडाक्यामध्ये लावून देईन असं अर्णवने आकाशला सांगितलेलं असतं. आणि इथे मामीच्या शब्दांना न मानता अर्णवने खूपच छान पद्धतीने आकाश आणि नम्रता या दोघांचं धूमधडाक्यामध्ये लग्न लावून दिलेलं सुद्धा असतं. तो म्हणतो की मामी जे काही बोलेल त्याला आपण सगळेजण सामोरं जाऊ, तिला समजावू. पण तुम्ही प्रेम करणारी दोन माणसं एकत्र आली पाहिजे. आकाशला, माझ्या भावाला जे काही हवं आहे त्याच्या आवडीचं ते त्याला मिळालं पाहिजे. आणि म्हणूनच इथे अर्णवने
आता मामीच्या बोलण्याला इथे जास्त प्राधान्य न देता त्याने खूपच प्रेमाने नम्रता आणि आकाश या दोघांचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलेलं असतं. आणि इथे नम्रताचा लक्ष्मीच्या पावलांनी राज शिर्केंच्या घरामध्ये खूपच दमदार पद्धतीने गृहप्रवेशसुद्धा केलेला असतो.